धम्मपथावर चालणाऱ्या विश्वातील सर्व धम्मप्रिय भावांनो आणि बहिणींनो, सर्वांना जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय. मी डोरनाळीकर विद्यासागर. आपण करत आहोत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा जागर. तर मित्र हो, आज आपण एक महत्त्वाचा संदेश आपण पाहणार आहोत. 11 आणि 12 जानेवारी 1936 या दिवशी पुण्यातील अहिल्याश्रमाच्या पटांगणामध्ये अखिल महाराष्ट्रीय अस्पृश्य तरुणांची परिषद आयोजित करण्यात आलेली होती. तर त्या ठिकाणी बाबासाहेबांनी हा संदेश दिलेला आहे. बघा, आपण बघितलं की येवला या ठिकाणी 1935ला बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केलेली आहे. मी हिंदू म्हणून मरणार नाही हे सांगितलेलं आहे. आणि म्हणून लोकांच्या मध्ये फार मोठे चलबिचल सुरुवात झालेली आहे. काही लोक बाबासाहेबांना समजावण्याचा प्रयत्न करत होते की घाई करू नका, काही दिवस थोडं थांबा आणि आपोआप हळूहळू व्यवस्थित होईल. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी अशा म्हणणाऱ्या लोकांना उत्तर दिलेलं आहे. ते काय म्हणतात बघा, बाबासाहेब आंबेडकर याच भाषणामध्ये ते म्हणतात, मला जे थांबा कळ काढा असे म्हणतात. त्यांना एवढेच सांगणे आहे की 10-20 वर्षांनी जे होणार आहे त्याची सुरुवात आजच आम्हास केली पाहिजे. कालांतराने आपोआप होईल असे म्हणून स्वस्थ बसण्यात अर्थ नाही. आपोआप काहीच होत नसते. 10-20 वर्षांनी जी फळे दृष्टीस पडणार आहेत त्याचे बी तरी आज लावलेच पाहिजे. आणि ते नाही लावले तर झाड नाही आणि फळ तर नाहीच नाही. हा महत्त्वाचा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड 18 भाग 1 मधील पान नंबर 447 वरती आलेला आहे. तर तो आपण वाचला पाहिजे, समजून घेतला पाहिजे. मित्र हो, बघा, बाबासाहेब आंबेडकर 1936ला सांगतात की या जगामध्ये आपोआप काहीच होत नाही. ते आपणाला करावं लागते, घडवून आणावं लागते. 10-20 वर्षांनी जे होणार आहे, काही घडणार आहे, त्याची सुरुवात आजच केली पाहिजे. आणि आपोआप होईल म्हणून बसण्यामध्ये काही अर्थ नाही. पुढे म्हणतात 10-20 वर्षांनी जर तुम्हाला फळं पाहायची असतील तर त्याचे बी आजच लावले पाहिजे. आणि आज जर बीज नाही लावलं तर मग झाडच होणार नाही. झाड नाही झालं तर फळं भेटणार नाही. आणि आम्हाला जर उद्या जर काही करायचं असेल येणाऱ्या काळामध्ये तर त्याची सुरुवात आजच केली पाहिजे. हा महत्त्वाचा संदेश बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे. आणि संत कबीरजी एका ठिकाणी म्हणतात, कल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में प्रलय होगा, बहुरी करेगी कब. त्या पद्धतीने आम्हाला उद्या जर काही घडून आणायचं असेल तर त्याची सुरुवात आज करावी लागणार आहे. हा महत्त्वाचा संदेश कार्यकर्त्यांच्यासाठी बाबासाहेबांनी दिलेला आहे. तर तो आपण समजून घेतला पाहिजे आणि त्या पद्धतीने चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा विचार आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा अशी विनंती करतो आणि याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय.